69व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मिरवणुकीला फाटा देत अनावश्यक खर्च टाळून बुद्धघोष क्रीडा व युवक सेवा मंडळाच्या वतीने आधारस्तंभ शिरीष सर्वगोड यांच्या नेतृत्वाखाली व आनंद गायकवाड उत्सव अध्यक्ष पप्पू पगारे, रवी जौंजट, दशरथ कांबळे यांच्या वतीने उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी व तेलगाव येथील पूरग्रस्तांना अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले। या समाजोपयोगी उपक्रमाचे सोलापूर शहरात मोठे कौतुक करण्यात येत आहे। या प्रसंगी युवा नेते अर्जुन गायकवाड, सचिन शिंदे, दिलीप फडतरे, विजयानंद उघडे, सुधाकर बंगाळे, संजू शिंदे, नितीन बेलभंडारे, सतीश रंगोले, अप्पा चांदणे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रेम सर्वगोड, सनी भोसले, पिंटू वाघमारे, राजू बेलभंडारे, किरण गायकवाड, सोनू सर्वगोड, बिभीषण जौंजाट, चेतन गायकवाड, धीरज जौंजाट यांनी परिश्रम घेतले। 69व्या धम्मचक्र दिनानिमित्त हौसे वस्ती अमराई सोलापूर या ठिकाणच्या बुद्धघोष क्रीडा युवक मंडळाच्या वतीनं ते पूरग्रस्त या उत्तर सोलापूर तालुक्यात झालेले आहेत ते पाथरी गाव आणि तेलगाव या ठिकाणी बुद्धघोष क्रीडा युवक मंडळाच्या वतीनं त्यांना जीवन वस्तू म्हणजे गहू, साखर, तांदूळ, तेल ह्या जी वस्तू आहेत ते मंडळाच्या वतीनं 500 लोकांना किट वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे। तो असाच निर्णय सोलापूर शहरातल्या सर्व मंडळांनी घ्यावं अशी आम्ही बुद्धघोष मंडळाच्या वतीनं सर्व मंडळांना विनंती करतोय की त्या ठिकाणच्या लोकांना फार मोठी अडचण पडलेली आहे, त्या अडचणीमध्ये आपल्या सर्वांचा हातभार राहावा, सगळ्या मंडळाचा हातभार राहावा अशी बुद्धघोष मंडळाची विनंती आहे।